भगवती बुद्धिप्रदां शारदा नीलाम्बुधश्याममलकोमलाङ्गं सीता समरोहपितवामभागं पाणो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं नमामि रामं रघुवंशनाथं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदस्य रघुनाथाय नाथाय सीतापते नमो नमः सीतापते नमो नमः। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहक्षेत्रनिवासिनीं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वतत्रयं दयत दृश्यता दीक्षितावका त्वयि धृतास्तव स्वां विजिह्वते। जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठला हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसीची रहावे चित्त असू द्यावे समाधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले महात्मे की ज्या महात्म्यांची वाणी तुम्हा आम्हा जनसामान्यांना आवडेल यात नवल नाही बर का। ज्या महात्म्यांच्या वाणीला वारकरी संप्रदायामध्ये सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशा अनेक पदव्या दिलेल्या आहेत। असे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू गाथारूपी पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंदी जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून सर्वांच्या परिचित असलेला अभंग आणि भक्तीचं महात्म्य सांगणारा अभंग आजच्या कीर्तन निरूपणा करता निवडला। विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी सर्वात प्रथम अभंगाचा सरळ शब्दशः भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया भक्तीचं महात्म्य सांगतात की कशी भक्ती करावी कोणती भक्ती थोर आहे आणि कोणती भक्ती भगवंताला आवडते। महाराज म्हणतात हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची। म्हणजे याचा अर्थ काय हो महिला मंडळ की संसार सोडा आणि मग भक्ती करा असं संतांना म्हणायचंय का? नाही। ऐका कुठल्याही संतांनी असं सांगितलं नाही की दादांनो तुम्ही संसार सोडा आणि मग भगवंताची भक्ती करा असं नाही। कारण संसार करत असताना सुद्धा संसारामध्ये राहून सुद्धा
भगवंताची प्राप्ती करता येते, पण संसारात कसं राहिलं पाहिजे हो? संसारी असावे, भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे किंवा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. बरं, सर्वांना परिचित असलेलं उदाहरण मला सांगा महिला मंडळ. कमळ कुठे राहता? कमळ कुठे राहता? चिखलामध्ये राहतं, बरोबर. चिखलामध्ये राहून सुद्धा कमळाला चिखलाचा लेप लागत नाही. लागतो का? नाही लागत. मग असं संसारामध्ये असलं पाहिजे. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसा. मग भक्ती करायची कशी करायची? भक्ती नेमकी संसारामध्ये कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये देवाला पाहायचं, आणि तीच तुमची काय ठरेल? भक्ती ठरेल. आणि हीच भक्ती थोर आहे, हीच भक्ती देवाला आवडते. मग महाराज म्हणतात अशी भक्ती करत असताना जसं देवानं ठेवलं तसं राहिलं पाहिजे, आणि चित्तामध्ये समाधान असलं पाहिजे. ठेविले अनंत तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता चित्तामध्ये समाधान का ठेवायचं? त्याचं कारण तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळा, भोगणे ते फळ संचिताचे. तुकोबाराया म्हणतात उद्वेग केल्याच्या नंतर काय मिळणार? दुःखच मिळणार, आणि भोगणे ते फळ संचिताचे. महाराज, संचित म्हणजे प्रारब्ध, आणि प्रारब्ध कुणालाही चुकवता येत नाही. प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं. मग तुकोबाराय म्हटले उगीच चिंता करत बसण्यापेक्षा काय करा? तुमच्या संसाराचा सर्वस्व भार देवावरती टाका. कारण देवावरती भार टाकला की मग तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता संसारामध्ये चिंता नाही असा एक सुद्धा व्यक्ती शोधून सापडणार नाही. इथे बसलेल्यांपैकी असा आहे का एखादा की ज्याला कुठल्याही गोष्टीची चिंता नाही? नाही महाराज, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कशाची ना कशाची चिंता ही असतेच. आणि आपल्याला कोणती चिंता आहे? नित्य उठून या, खावयाची चिंता, आपुल्या तू हिता नाठविसी. खाण्यापिण्याची चिंता म्हणजे आजचं झालं की उद्याची चिंता, उद्याचं झालं की परवाची चिंता, अशी आपल्याला चिंता असते. महाराज, अहो गोठ्यातल्या जनावरांना जर 2 पेंढ्या टाकल्या तर जनावर एक पेंढी खातं आणि दुसऱ्या पेंढीवर घाण करतं. पण ते जनावर असा विचार करत नाही की आता ही उरलेली पेंढी उद्याच्याला ठेवू. करतं का? नाही करत. पण आपण अगदी काट कसरीने आपण प्रपंच करत असतो. चिंता प्रत्येकाला असते. मग तुकोबाराय म्हणतात चिंता करूच नका. काय करा? तुमचा सगळा भार देवावरती टाका. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहो हा संसार देवापायी. कारण एकदा देवावरती भार टाकला की मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही महिला मंडळ. मग तुमची चिंता कुणाला असेल? जगाच्या बापाला तुमची चिंता असेल. एक उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईन. मला सांगा, ज्या वेळेस पती पत्नीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो तेव्हापासून आयुष्यभर पत्नी सांभाळण्याची जबाबदारी कुणाची असते? महिला मंडळ कुणाची असते? बोलत नाहीत का इकडं? एकदा का पतीने पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की आयुष्यभर पत्नी सांभाळण्याची जबाबदारी पतीची असते. मग जर पत्नीच्या अंगावर जर फाटकी साडी दिसत असेल तर मग ती लाज कोणाला आहे? पतीला आहे. हे मी स्वतः सांगत नाही, तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे नग्न भास तरी ते लाज पतीशी. म्हणून एकदा का देवावरती भार टाकला की मग देवाला आपली चिंता असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवावरती भार टाका. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी.
हा झाला अभंगाचा सरळ शब्दशः भावार्थ. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हे काय झाले आता ठळक ठळक बातम्या. विठाला सर्वात प्रथम कार्यक्रम किम निमित्ताने आहे, कशा निमित्ताने आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, परंतु सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या न्यायाने अकारण करुणा वरुणालय सच्चिदानंद स्वरूप विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या स्वाधीन आहे असा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा आणि सर्वच साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा आजचा कार्यक्रम किम निमित्ताने कार्यक्रम आहे. तर रामेश्वर नारायण शिंदे म्हणजे आमचे मामा, आमच्या मामाने अतिशय सुंदर हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर चातुर्मासानिमित्त त्यांनी आईने चातुर्मास धरला होता, म्हणून या चातुर्मासाच्या निमित्त हा माऊंद्याचा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं. आणि खरंच महाराज त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण आमच्या मामाला परमार्थाची खूप आवड आहे, अतिशय परमार्थाची आवड आहे. आणि एका दिवसाचा कार्यक्रम असं वाटते का हो की हा कार्यक्रम एका दिवसाचा आहे? कारण आम्हाला अनुभव आहे, आम्ही रोज कार्यक्रमासाठी फिरत असतो, सप्ताहामध्ये सुद्धा एवढं सुंदर नियोजन पाहायला मिळत नाही. म्हणून एकाच दिवसाचा कार्यक्रम मामाने ठेवला, पण अतिशय सुंदर नियोजन केलं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. म्हणून मामांचे देखील अंतकरणापासून धन्यवाद मानते. आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले दाजीबा नागोजी शिंदे, तसेच दत्ता नामदेव शिंदे, अविनाश मारुती शिंदे, वैजनाथ नारायण शिंदे, पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानते. आमच्या मामांचा सर्वच परिवार, मामी असतील, मामा असतील, सर्वांचे धन्यवाद. आणि आजच्या या कीर्तनरूपी सेवेमध्ये उत्कृष्ट गायनाची साथ ज्यांची लाभलेली आहे, आता यांचं कौतुक मी काय करावं महाराज, म्हणजे यांचं वर्णन मी करावं तरी काय, तेवढा माझा अधिकार सुद्धा नाही. असे महाराष्ट्रातील थोर दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हरिभक्त परायण आमचे आदरणीय पंडित मामा असतील, तसेच हरिभक्त परायण भिकाजी महाराज असतील, तसेच हरिभक्त परायण देवानंद महाराज असतील, बाबांचं नाव काय, हरिभक्त परायण विजय महाराज असतील. आणि इकडे मृदंगाची गोड साथ ज्यांची लाभलेली आहे, आमचे दोन्ही बंधू हरिभक्त परायण, माझे गुरुबंधू जेजेराम दादा, अगदी बहिणीसारखं माझ्यावरती प्रेम करतात. दादांचे देखील मनापासून धन्यवाद मानते. आणि तसेच हरिभक्त परायण शिवहर महाराज, दादांचे देखील मनापासून धन्यवाद मानते. आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग सेवेसाठी निवडला. 4 चरणाचा अभंग आहे. मग आता कुणाला प्रश्न पडला असेल, ताई तुम्ही 4च चरणाचा अभंग सेवेसाठी का निवडला? तर ऐका महिला मंडळ, त्याचं कारण खूप गोड आहे. फक्त तुम्ही मला थोडंसं बोलत चला. मला सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला किती युक्त्या सांगितल्या? 4 युक्त्या सांगितल्या. युग किती आहेत? तुम्ही फक्त 4 म्हणा. काय म्हणायचं? 4 म्हणायचं फक्त. युग किती आहेत? 4 आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. पुरुषार्थ किती आहेत? 4 आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. वाचा किती आहेत? 4. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वेद किती आहेत हो? 4च आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. मुक्त्या किती आहेत? 4च आहेत. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. बरं आता सांगायचं झालं तर शास्त्राला धरून बोलायचं म्हटलं की मलाही कठीण जातं आणि तुम्हाला ऐकायला सुद्धा कठीणच जातं. म्हणून सरळ सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मला सांगा दादांनो, जीवन जगत असताना किती माणसं जोडले पाहिजे? आपण सहज बोलून जातो अहो, जीवनामध्ये कमीत कमी 4 माणसं तरी जोडलेच पाहिजे. जीवन जगत असताना किती शब्द गोड बोलले पाहिजे? 4 शब्द गोड बोलले पाहिजे. बरं, माणूस मेल्याच्या नंतर उचलायला किती जण असतात? हे कसं आलं पटकन आता?
म्हणजे 4 शब्द हा अतिशय महत्वाचा आहे. 4 शब्दाशिवाय माणसाला गत्यंतर नाही, पर्यायच नाही. म्हणून 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडला. विठ्ठल अभंगामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे, पण त्या अगोदर 1-2 महत्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहे. पहिला मुद्दा, कीर्तन म्हणजे काय. आता आपण रोज कीर्तन ऐकतो, आणखी समोर आपण कीर्तन ऐकणारच आहोत, पण कीर्तन म्हणजे काय. आता महाराज एवढा बोलण्याचा माझा अधिकार नाही, पण तरी सुद्धा बोलावंसं वाटतं. दादांनो, कीर्तन आज मनोरंजनाचा विषय झाला. कीर्तन टाइमपासचा विषय आज झालेला आहे. म्हणून माझी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही कीर्तन टाइमपास या भावनेतून कधी कीर्तन ऐकत जाऊ नका. कशाला म्हणतात कीर्तन. कीर्तन टाइमपासचं साधन आहे महाराजांनी दिलं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन उद्धाराचं साधन आहे, पण खंत वाटते महाराज की कीर्तन आज मनोरंजनाचा विषय झालेला आहे. कीर्तन कशाला म्हणतात की जे ऐकल्याच्या नंतर खरंच अंतःकरणामध्ये परिवर्तन घडून येतं, त्याला कीर्तन म्हणतात. म्हणून महिला मंडळ, आज तुम्ही माझ्याकडून विनोदाची अपेक्षा काही करू नका. आणि सासू सुनेचं गारहाण ही जागा आहे का सांगण्याची. काय विनोद सांगायचे. विनोद ऐकू ऐकू आपल्या जीवनाचे विनोद झाले महाराज. सासू सुनेचं गारहाण रोजच आहे, घराघरामध्ये आहे. इथे सांगण्याची जागा आहे का नाही. म्हणून सांगायचं मला की कीर्तन कशाला म्हणतात की ज्यामध्ये भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या गुणाचं, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं, त्याला कीर्तन म्हणतात. विठ्ठल. दुसरा महत्वाचा मुद्दा की या भूमीमध्ये अनेक थोर संत होऊन गेली. मग या देशाचं, या भूमीचं संरक्षण कोणी केलं तर आमचे संत महात्मे वर्णन करतात. 3 सजावत देश को सती संत और शूर. 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. या देशाचं संरक्षण कुणी केलं, या राष्ट्राचं संरक्षण करण्याची जबाबदारी कुणाकडे आहे तर पहिला क्रमांक दिला सती, दुसरा क्रमांक आहे संत, तिसरा क्रमांक आहे शूर. आता पहिल्या क्रमांकाचं थोडं चिंतन आपण करू. पहिला क्रमांक दिला सतीला. महिला मंडळ जागे आहात ना तुम्ही. मग सती म्हणजे कोण. माता. पहिली जबाबदारी मातेकडे आली. कोणती जबाबदारी आली मातेकडे. मातेनं आपल्या मुलावरती चांगले संस्कार लावले पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. कारण ज्या वेळेस लेकरू जन्माला येतं तेव्हा लेकराची पहिली गुरु कोण असते हो. आई असते. आणि जशी आई लेकराच्या जीवनाला आकार देते तसं ते लेकरू घडत असतं. म्हणून संस्कार लावावे, पण कधी योग्य वेळी लावावे. उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईन. मला सांगा,
कुंभाराचं काम काय आहे? मडकी घडवणं हे कुंभाराचं काम आहे. मडकी घडवत असताना जर यदा कदाचित मडक्याचा आकार चुकला तर कुंभार काय करतो? त्याचा परत गोळा तयार करतो आणि परत त्याला आकार देतो. कुठपर्यंत? जोपर्यंत मडकं तयार होत नाही, ते मडकं वाळत नाही तोपर्यंत. एकदा का मडकं वाळलं की मग ते फुटून जाईल, पण त्याला आकार देता येतो का? नाही. मग लेकराचं तसंच आहे. योग्य वेळी संस्कार लावले तर ठीक, मग नाही वेळ निघून गेल्यावर कितीही चांगलं सांगून पाहिलं तरी काही उपयोग होत नाही. विठ्ठल जी ती गोष्ट ज्या त्या वेळेला केलीच पाहिजे. परमार्थ कधी करावा? पुरुष मंडळ कधी करावा परमार्थ? गुडघ्याच्या दोन्ही कीर्तनात परमार्थ करावा तरुणपणी. कारण एकदा का गुडघ्याच्या दोन्ही वाट्या सरकल्या मग परमार्थ करून उपयोग आहे का पुरुष मंडळ? म्हातारपणी परमार्थ करून उपयोग नाही. कारण म्हातारपणी माणसाची अवस्था कशी असते? आमचे शंकराचार्य वर्णन करतात. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहितम जातम तुंडम वृद्धो तदपि न मुच्यत्वा शापिंडम. म्हातारपणी डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, तोंडावरती सुरकुत्या पडतात, काठीचा आधार घेऊन चालावं लागतं, मग राम सुद्धा म्हणता येत नाही. मग परमार्थ करून उपयोग आहे का? नाही. म्हणून तरुणपणी परमार्थ करावा. गुरु कधी करावे? गुरु सुद्धा योग्य वेळी केले पाहिजे. आणि आता सहज विषय आला म्हणून मी सांगून जाईन तुम्हाला. गुरु जीवनामध्ये असलेच पाहिजे. कारण दादांनो, ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही, मी तर म्हणेन त्याच्या जगण्यालाच काहीच अर्थ नाही, काही अर्थ नाही. कारण गुरुशिवाय माणसाचं जीवन हे अपूर्ण आहे. भगवान गुरु बिना कोण बताएगा, गुरु बिना कोण बताएगा. योग्य वेळीच दिलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गुरु बिना कोण बतावे पाठ. महाराज, जीवनाचा प्रवास फार कठीण आहे हो.
आणि हा जीवनाचा प्रवास करत असताना श्री गुरु आपल्याला सत्याची वाट दाखवत असतात. म्हणून गुरु जीवनामध्ये असलेच पाहिजे. कारण तुम्ही कितीही मोठे व्हा, पण तुमच्या डोक्यावर जर गुरुचा हात नसेल तर तुमची कधीही जीवनामध्ये प्रगती होऊ शकत नाही. म्हणून गुरु तर असलेच पाहिजे, पण फक्त गुरु असून चालत नाही. गुरु बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा, प्रेम, समर्पण ह्या गोष्टी असल्या पाहिजे. नाहीतर मग कुणीतरी आपल्या गुरुची निंदा आपल्या समोर करतय आणि ती निंदा आपण आपल्या दोन्ही कानाला ऐकत असाल तर काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य मला एवढंच, गुरु करावे योग्य वेळी. कुठलंही क्षेत्र तुमचं असू द्या, जे ते काम योग्य त्या वेळेला केलेच पाहिजे. म्हणून संस्कार लावावे योग्य वेळी. आणि महिला मंडळ, संस्कार लावण्याची जबाबदारी तुमच्याकडे आली. कारण तुम्ही सामान्य नाहीत. मुळी स्त्री सामान्य आहे का? नाही. भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान, हार गए भगवान जिसे हार गए भगवान. प्रत्येक स्त्रीमध्ये भगवती मातेचं स्वरूप आहेच, पण ते आज आपल्याला पाहता येत नाही. म्हणून एक विषय मी तुम्हाला सांगून जाईन. ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान घडतो त्या घरामध्ये कधीही सुख लाभू शकत नाही. स्त्रीचा सन्मान घडला पाहिजे. अपमान कधी स्त्रीचा करू नका. कारण दादांनो, ज्या वेळेस एखादी स्त्री तुमच्या घरामध्ये रेणुका म्हणून येते तेव्हा ती तुमच्या घरातली रोगराई नष्ट करण्याचं कार्य करत असते. ज्या वेळेस एखादी स्त्री तुमच्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून येते तेव्हा ती तुम्हाला धन दान देण्याचं कार्य करत असते. जेव्हा एखादी स्त्री तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा म्हणून येते तेव्हा ती तुमच्या पोटातली आग शांत करण्याचं काम करत असते. जेव्हा एखादी स्त्री तुमच्या घरामध्ये सरस्वती म्हणून येते तेव्हा ती विद्येचं दान देत असते. महिला मंडळ, ज्या वेळेस तुम्ही हातामध्ये पुस्तक घेऊन तुमच्या लेकराला शिकवताना तेव्हा त्या घरातली शारदा तुम्हीच असता. म्हणून स्वतःला स्त्रीने कधीच स्वतःला सामान्य समजू नये, कधीच सामान्य समजू नये. कारण फक्त स्त्रीने स्वतःला ओळखलं पाहिजे. कारण दादानो, याच मातीतल्या एका स्त्रीनं जेव्हा स्वतःला ओळखलं तेव्हा त्या राष्ट्रमाता झाल्या. कोण? राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. याच मातीतल्या एका स्त्रीनं जेव्हा स्वतःला ओळखलं, स्वतःचं लेकरू पाठीशी बांधलं, हो, इंग्रजांच्या विरोधात उतरल्या, शेवटचा श्वास आहे तोपर्यंत लढल्या, त्याच झाशीची राणी लक्ष्मीबाई झाल्या. नव्हे ज्या वेळेस एका स्त्रीनं स्वतःला ओळखलं तेव्हा ज्ञानाची गंगा तुमच्या आमच्यासाठी खुली केली, त्याच सावित्रीबाई फुले झाल्या. म्हणून स्त्री सामान्य नाही. आणि याही पुढे जाऊन स्त्रीचं जर वर्णन करायचं झालं, आता पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी. काय पतिव्रतेचं सामर्थ्य आहे महाराज, एवढं मोठं सामर्थ्य पतिव्रतेचं आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देऊन जाते. भजन करा विठ्ठल तीनही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारदजी, माहितीत का तुम्हाला? काय म्हणतो आपण त्यांना? कळीचा नारद. पण खरं तर असं म्हणणं चुकीचं आहे. कारण नारदजी सामान्य अधिकारी होता. नारदजी, अहो त्यांच्या नावातच नारद, ज्यांची कुठलीही गोष्ट कधी रद्द होत नाही, ते कोण आहेत? नारद. ऐका, हे नारदजी अनुसया मातेकडे आले आणि विनंती केली, माते मला खूप भूक लागली हो, काहीतरी खायला द्या. आता अनुसया माता म्हटल्या, नारदजी अहो थोडं थांबा, थोडा वेळ मला द्या, मी पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तुमच्यासाठी तयार करते, पण मला थोडा वेळ द्या. माते अहो भूक, एवढे भूक लागले, आग पडले पोटामध्ये, काहीतरी खायला द्या, जे असेल ते द्या. तेव्हा
अनुसया मातेनं आत्री ऋषींच्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि एका फळावरती शिंपडलं. ते फळ नारदजींना खायला दिलं तर काय झालं, त्यांची भूक शांत झाली, तृप्त झाले, भूकच संपली. मग हे सामर्थ्य कुणाचं? पतिव्रतेचं. अहो एका पतिव्रतेनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला श्राप दिला, देवा अरे तुझ्या कुळामध्ये कुणीच राहणार नाही. आणि तो श्राप खरा झाला. काय नाव आहे तिचं? काय नाव आहे तिचं? महाभारत पाहिलं का तुम्ही? काय नाव आहे तिचं? गांधारी. गांधारी तिचं नाव आहे. काय श्राप दिला हो? गांधारी देवाला म्हणते, देवा अरे महाभारताच्या युद्धामध्ये तुला 100 मारता आले आणि 5 वाचवता आले. अरे एक तरी आई म्हणण्यासाठी ठेवायला हवं होतं ना, एक सुद्धा ठेवलं नाही. म्हणून माझा सुद्धा तुला श्राप आहे. जसं माझं कुळ नष्ट झालं अगदी त्याप्रमाणे तुझ्या कुळामध्ये सुद्धा कुणीच राहणार नाही. मग हे सामर्थ्य पतिव्रतेचं, कारण एवढी पतिव्रता ती होती. किती पतिव्रता होती? ज्या वेळेस गांधारीचा विवाह ठरला, तिला कळालं की ज्याच्या सोबत माझा विवाह होणार आहे त्याला दिसत नाही, तो आंधळा आहे. हे कळाल्याच्या नंतर लगेच डोळ्याला पट्टी बांधली हो. लग्न सुद्धा झालं नव्हतं, अक्षदा पडायच्या बाकी होत्या, पण डोळ्याला पट्टी बांधली. का? माझे पतिदेव जर हे जग पाहत नसतील तर मला सुद्धा हे जग पाहण्याचा काहीही अधिकार नाही. आणि आता आपलं तसं आहे का? महिला मंडळ तसं आहे का आता? नाही. अहो आता पतिव्रता स्त्री शोधून सापडणार नाही. पतिव्रता विषय सोडा तुम्ही. आता पतिव्रता स्त्री फार मुश्किल आहे या काळामध्ये. पतिव्रता सापडणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. महिला मंडळ मला सांगा, तुमच्या पतीला जर शुगर असेल, त्यांना जर गोड खायला जमत नसेल, तर मग तुम्ही सुद्धा त्यांना म्हणायचं का हो तुम्हाला गोड खायला जमत नाही ना, मी सुद्धा आजपासून गोड खाणार नाही. तुम्हाला शुगर आहे, तुम्ही काय करा, गुलाबजामुन खाऊ नका, मी सुद्धा खाणार नाही. असं करता का तुम्ही? खरं सांगा, करता का? खरं बोलल्या बघा. नाही आपलं तसं नाही. आपण काय म्हणतो, तुम्हाला जमत नाही ना, त्या मला मीच खाते. बरोबर ना? म्हणजे सांगायचं मला, पतिव्रता स्त्री खूप सामर्थ्य आहे महाराज पतिव्रतेचं. आणि हा पतिव्रता धर्म प्रत्येक स्त्रीनं जीवनामध्ये पाळलाच पाहिजे. एवढं जरी तुम्ही कीर्तनातून घेऊन गेल्या तर कीर्तन आपलं सफल होईल. काय पती परमेश्वर, पतीची सेवा करणं हीच ईश्वर सेवा आहे. पतिव्रताजीचा बाबा, पतिव्रताजीचा बाबा, पतिव्रताजीचा भाव, पतिव्रताजीचा महाराजांनी दिलं. पतिव्रता जिचा भाव तिचा पती तिचा देव. आता प्रमाणासहित सिद्ध झालं. म्हणून आता काय करायचं महिला मंडळ, दिवसातून 3दा पतीचं दर्शन घ्यायचं. किती जमेल ना? बाबा म्हणतात एकदा सुद्धा घेत नाहीत. असं करू नका. पतीमध्ये जर देवाला पाहिलं तर वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. असो विनोदाचा भाग सोडा. सांगायचं मला एकच की पतिव्रतेचं सामर्थ्य खूप मोठं आहे. म्हणून स्त्री सामान्य नाही, म्हणून स्त्रीकडे एवढी मोठी जबाबदारी आली. आणि ही जबाबदारी प्रत्येक स्त्रीनं प्रामाणिकपणे पार पाडलीच पाहिजे. म्हणून पहिला क्रमांक आहे सती, दुसरा क्रमांक आहे संत. संताबद्दल बोलायचं झालं दादांनो, आज हा वारकरी संप्रदाय एवढा बहरलेला फुललेला आपल्याला दिसतोय, हे उपकार कुणाचे असतील? संतांचे उपकार आहेत. आज गावागावामध्ये सप्ताह घडतात, हे उपकार
संताचे आहेत. अनेक संत मंडळी इथे होऊन गेली आणि बघा तुम्ही, प्रत्येकाचं सामर्थ्य वेगळं आहे, प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. नामदेवरायांकडे पाहिलं की अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. माऊलींकडे पाहिलं, अहो कितीही क्रूर हृदयाचा व्यक्ती असू द्या, कितीही पाषाणी हृदयाचा माणूस असू द्या, पण माऊलींचं नाव जरी ऐकलं तरी अंतकरणामध्ये करुणा निर्माण होते. असे अधिकार संपन्न माझे माऊली. काय केलं माऊलींनी? अनेक चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडले. आणि चमत्कार करणं हे संताचं काम नाही बरं का. चमत्कार करणं संताचं काम नाहीच, पण आता चमत्काराशिवाय कुणी नमस्कार करत नाही, म्हणून संतांना चमत्कार करावे लागले. काय चमत्कार केले? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वात विजयाचा बोलविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा. शांती रूपी प्रकाशाला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रकाशाला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला रेड्यामुखी वेद बोलविला. निर्बुद्ध रेड्याच्या मुखातून माऊलींनी वेद बोलवला. निर्जीव असणारी भिंत माऊलींनी चालवली. अशी कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील, पण आता वेळ कमी आहे, म्हणून सांगायचं मला सामान्य अधिकार नाही. काय अधिकार माऊलींचा दादांनो? कुणाची सत्ता गावावरती असते, कुणाची सत्ता तालुक्यावरती असते, कुणाची सत्ता जिल्ह्यावरती असते, कुणाची सत्ता राज्यावरती असते, कुणाची सत्ता देशावरती असते. पण ऐका ना दादांनो, तीनही लोकांवर ज्यांची सत्ता आहे ते माऊली महावैष्णव. शोधोनी आले संत, शोधोनी आले संत, आले संत, शोधून आले संत, शोधोनी आले संत, शोधोनी आले संत, शोधून आले संत, शोधून आले संत. हित हित जगाचे, हित हित जगाचे, हित जगाचे, हित जगाचे. हो शोधोनी आले संत, शोधोनी आले संत, शोधोनी आले संत, शोधोनी आले संत, शोधून आले संत, शोधून आले संत, शोधून आले संत, शोधून आले संत. शोधून या आले संत, हित हित जगाचे. असे कितीतरी प्रमाण आपल्याकडे आहेत. तीन लोकांवर ज्यांची सत्ता आहे, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. असे माऊली महावैष्णव धनुबाराय आहेत. आधी करून सर्व संत मंडळी प्रत्येकाचा अधिकार हा वेगळा आहे. म्हणून संतांनी काय केलं तर संतांनी संस्कृती सांभाळली, संस्कृती टिकवली, म्हणून दुसरा क्रमांक संतांना दिला. आणि आता तिसरा क्रमांक आहे शूर. कुणाला म्हणतात शूर? खऱ्या अर्थानं जो या देशासाठी, या मातीसाठी, या भूमीसाठी जो स्वतःच्या प्राणाचं समर्पण करतो त्याला शूर म्हणतात. थोडा विचार जर आपण केला महाराज, अहो काय अवस्था असते त्या शूराची. त्याला माहित नाही की आपल्या छातीमध्ये गोळी कधी लागेल, आपला प्राण कधी निघून जाईल, दुश्मन आपल्यावरती कधी वार करतील, माहित नाही हो त्याला. बरं त्याला नाती नाहीत का?
तो देखील कोणाचा तरी मुलगा आहे, तो देखील कोणाचा तरी भाऊ आहे, तो सुद्धा कोणाचा तरी पती आहे, पण सगळ्या नात्याचा विचार करत नाही. कुठल्याच नात्याचा विचार न करता स्वतःचं सर्वस्व या देशासाठी जो समर्पित करतो तो शूर असतो. काय अवस्था असते त्याची. चिठ्ठी ना